नमस्कार मित्रांनो, मी सहाय्यक प्राध्यापक भूषण धनगर, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स, एमजे कॉलेज जळगाव. PECच्या या कॉन्स्टिट्यूशनल ऑफ इंडिया कोर्सच्या निमित्ताने कॉन्स्टिट्यूशनल ऑफ इंडिया या कोर्समधील अंडरस्टँडिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या चॅप्टरमधील फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा जो टॉपिक आहे तो आज आपण अभ्यासणार आहोत. तर भारतीय संविधानाची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण आजच्या या लेक्चरला बघणार आहोत. फीचर्स काय आहेत ते या लेक्चरला आपण आज बघणार आहोत. तर पहिलं फीचर जे आहे भारतीय संविधानाचं ते आहे लेंदिस्ट ब्रिटन कॉन्स्टिट्यूशन, किंवा मग आपण त्याला बल्किस्ट ब्रिटन कॉन्स्टिट्यूशन असंही म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर भारतीय संविधान हे जे आहे ते जगातलं सर्वात मोठं असं संविधान आहे आणि सर्वात विस्तृत असं संविधान आहे. याच्यामध्ये 395 कलमे, जवळजवळ 25 भागांमध्ये हे संविधान जे आहे ते विभागलं गेलेलं आहे आणि त्याला 12 परिशिष्टे ही लावण्यात आलेली आहे. तर हे एक सर्वात लांब लिखित स्वरूपाचं संविधान आहे आणि त्याचबरोबर याचं हे इतकं लांब असण्यामागचं कारणही तसंच आहे की भारताची जी भौगोलिक विशालता आणि विविधता आपण बघतो, तर त्या अनुषंगाने एक विस्तृत स्वरूपाचा कायदा आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर ब्रिटिश राजवटीतले जे कायदे आहेत त्यांचाही सार आपण या संविधानामध्ये घेतलेला आहे. राज्य आणि केंद्र शासन या दोघांसाठी एकच संविधान असल्यामुळे आणि कायदेशीर दिग्गज जे आहेत त्यांच्या माध्यमातून हे संविधान जे आहे ते लिहिलं गेल्यामुळे हे संविधान जे आहे ते जगातलं सर्वोच्च आणि सर्वात मोठं संविधान आपल्याला पाहावयास मिळतं. हे याचं एक वैशिष्ट्य आहे. रिजिडिटी अँड फ्लेक्झिबिलिटी, कठीण आणि लवचिक. म्हणजेच काय, तर संविधान जे आहे ते काळानुसार आपण त्याच्यात बदल करू शकतो, पण हे बदल करताना संविधानामध्ये जे बदल केले जातात ते आर्टिकल 368च्या अंतर्गत केले जातात. आणि आपल्याला असं बघायला मिळतं की भारताचं संविधान जर तुम्हाला बदलवायचं असेल, त्यात घटना दुरुस्ती करायची असेल, तर ते एकाच वेळेस कठीण पण आहे आणि लवचिक पण आहे. काही बाबी जर तुम्हाला बदलवायच्या असतील तर त्या चटकन आपल्याला बदलवता येतात. काही बाबी जर आपल्याला बदलवायच्या असतील तर त्यासाठी आपल्याला जास्त मेहनत घ्यावी लागते किंवा मग त्याला असणारी जी प्रोसेस आहे ती अत्यंत कठीण आहे. हिंदीमध्ये एक म्हण आहे की नाकाने हरभरा फोडणे अशा स्वरूपाची जी म्हण आहे, तर ती म्हण आपण इथं लक्षात घेतली पाहिजे की ज्याप्रमाणे नाकाने आपण हरभरा फोडू शकत नाही, त्या प्रकारे संविधानातल्या काही गोष्टी ज्या आहेत त्या बदलणं अत्यंत कठीण असतात, तर काही गोष्टी ज्या आहेत त्या सहज बदलतात. तर अशा प्रकारे हे एक वैशिष्ट्य आहे भारतीय संविधानाचं की तुम्ही काही गोष्टी चटकन बदलू शकतात, काही गोष्टी बदलण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या प्रोसेसला सामोरे जावं लागतं. फेडरल सिस्टीम विथ युनिटरी बायस, केंद्र अधिक प्रबळ असणारी संघराज्य व्यवस्था. तर भारतामध्ये दोन प्रकारचे शासन व्यवस्था आपल्याला किंवा दोन प्रकारचे शासन आपल्याला दिसून येतात. एक केंद्र शासन आहे ज्याला आपण सेंट्रल गव्हर्नमेंट असं म्हणतो, आणि एक राज्य शासन आहे ज्याला आपण स्टेट गव्हर्नमेंट असं म्हणतो. तर भारतामध्ये संविधान निर्मात्यांनी केंद्र शासन जे आहे त्याला अधिक प्रबळ केलेलं आपल्याला दिसून येतं आणि ते आपण बघू शकतो की वेगवेगळ्या अधिकारांचं जे आहे ते त्यांनी वाटप केलेलं आहे. त्यानंतर दोन प्रकारचे गव्हर्नमेंट आपल्याला दिसून येतात. त्याच्यातही गव्हर्नमेंट युनिटरी गव्हर्नमेंट जे आहे, केंद्र सरकार जे आहे ते आपल्याला स्ट्रॉंग दिसून येतं. त्यानंतर ऑल इंडिया सर्व्हिसेस आहे ज्याच्या माध्यमातून केंद्र सरकार जे आहे ते राज्यांवरती नियंत्रण ठेवू शकतं. एकच संविधान आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एकेरी नागरिकत्व आपल्याला दिसून येतं. त्यानंतर न्यायव्यवस्थेचं वेगळेपण आपल्याला दिसून येतं. इमर्जन्सी प्रोव्हिजन आपल्याला याच्यात दिसून येतात.
तर यामध्ये केंद्र सरकार जे आहे ते आपल्याला अधिक प्रबळ असं दिसून येतं. पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तर बघा, शासनाचे दोन प्रकार असतात. एक असतं प्रेसिडेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट आणि पार्लिमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, ज्यालाच आपण अध्यक्षीय शासन व्यवस्था आणि संसदीय शासन व्यवस्था असं म्हणतो. तर अमेरिकेची व्यवस्था आपल्याला अध्यक्षीय शासन व्यवस्था म्हणून दिसून येते. त्याच्यामध्ये अध्यक्ष जे असतात ते सर्व असतात आणि त्यांच्या हातामध्ये सर्व प्रकारचे कायदे आणि अधिकार जे आहेत ते एकवटलेले आपल्याला दिसून येतात. भारतीय शासन व्यवस्था जी आहे ती संसदीय शासन व्यवस्था आहे आणि याच्यामध्ये संसद ही सर्वोच्च आहे, पार्लिमेंट ही सर्वोच्च आहे. आणि या पार्लिमेंट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट मध्ये प्राईम मिनिस्टर म्हणजे पंतप्रधान हे प्रमुख असतात, राष्ट्रपती मात्र नाममात्र असतात, घटनात्मक प्रमुख असले तरी नाममात्र असतात. आणि यामध्ये ज्या पार्टीला मेजॉरिटी वोटिंग असते, एखाद्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पार्टीला मेजॉरिटी वोटिंग असते ती पार्टी जी आहे ती रूलमध्ये येताना आपल्याला दिसून येते. आणि एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेटिव्ह म्हणजेच कार्यकारिणी, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ हे जे आहे ते, आणि संसद हे कलेक्टिव्हली जबाबदार असतात लोकांना. इंटिग्रेटेड इंडिपेंडन्स ज्युडिशियरी, एकात्म आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था. तर भारतातली न्याय व्यवस्था जी आहे ती कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळ यांच्यापासून स्वतंत्र आहे आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व ती टिकवून धरते. याच्यामध्ये न्यायव्यवस्थेवरती कुणाचाही दबाव नसतो आणि कुणाचंही कंट्रोल न्यायव्यवस्थेवरती नसतं. त्याचबरोबर एका हायरार्कीमध्ये आपल्याला न्यायव्यवस्था देशामध्ये दिसून येते. सर्वोच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालयाच्या खाली त्यांच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या राज्यांची उच्च न्यायालय आहेत. त्या उच्च न्यायालयांच्या क्षेत्रामध्ये जिल्ह्यांची जिल्हा सत्र न्यायालय आणि बाकीची न्यायालय आहेत. आणि त्यांच्या खाली मग जी आपल्याला तालुका स्तरावरील जी न्यायालय आहेत, तर अशी एक हायरार्किकल सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये दिसते. ती एक एकात्म स्वरूपाची न्याय व्यवस्थेची सिस्टीम आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. फंडामेंटल राईट्स, मूलभूत अधिकार. तर मूलभूत अधिकार हे सुद्धा एक महत्वाचं फीचर्स आपल्याला भारतीय संविधानाचं दिसून येतं, ज्याच्यामध्ये लोकांचे जे मूलभूत अधिकार आहेत त्यांचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. तर भारतीय संविधानाचा भाग 3 मध्ये आपल्याला 12 ते 35 कलम 12 ते कलम 35च्या दरम्यान आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे मूलभूत अधिकार जे आहेत त्यांचा उल्लेख आपल्याला भारतीय संविधानामध्ये दिसून येतो. मूलभूत अधिकारांचं उल्लंघन जर झालं तर आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. इतर अधिकारांच्या बाबतीमध्ये, ज्याला आपण लिगल राईट्स असं म्हणतो, कायदेशीर अधिकार म्हणतो, त्या बाबतीमध्ये आपण न्यायालयामध्ये दाद मागू शकतो. पण त्या लिगल राईट्सच्या त्या केसेसमध्ये आपण सुरुवातीला सत्र न्यायालयाकडे दाद मागू शकतो आणि उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात पण मागू शकतो. मात्र जर तुमचं मूलभूत अधिकार, फंडामेंटल राईट्स जर तुमचं उल्लंघन कोणी करत असेल तर त्या बाबतीत आपण सरळ उच्च किंवा मग सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन रीटच्या माध्यमातून आपण हे दाद सर्वोच्च न्यायालयाकडे मागू शकतो. तर कलम 32 मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रीट्स ज्या आहेत त्या आपल्याला भारतीय संविधानामध्ये पाहावयास मिळतात. त्यानंतर फंडामेंटल ड्युटीज, मूलभूत कर्तव्यांचा समावेश सुद्धा भारतीय संविधानामध्ये आहे आणि हे सुद्धा एक महत्वाचं वैशिष्ट्य भारतीय संविधानाचं आपल्याला दिसून येतं. तर सुरुवातीला भारतीय संविधानाची निर्मिती ज्या वेळेस झाली त्यावेळेस फंडामेंटल ड्युटीज त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या नव्हत्या. पण 42वी घटना दुरुस्ती 1976 मध्ये जी करण्यात आली त्याच्याद्वारे आर्टिकल 51 मध्ये आर्टिकल 51A हे नवीन क्लॉज जोडून त्याच्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज ज्या आहेत त्यांचा समावेश हा करण्यात आला. तर 10 प्रकारच्या फंडामेंटल ड्युटीज आपल्याला त्या काळात पाहावयास मिळतात. नंतरच्या काळामध्ये एक 11वी फंडामेंटल ड्युटी जी आहे, मूलभूत अधिकार जो आहे, त्याचा समावेश सुद्धा नंतरच्या काळात करण्यात आला 86व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून. तर मूलभूत कर्तव्यांमध्ये 11 प्रकारचे मूलभूत कर्तव्य आपल्याला पाहावयास मिळतात. सेक्युलर स्टेट, धर्मनिरपेक्ष राज्य. सेक्युलर स्टेट म्हणजे काय, तर असं राज्य जे कुठल्याही धर्माला विशेष स्वरूपाचं कुठल्याही प्रकारचं, ज्याला आपण म्हणतो की ट्रीटमेंट देणार नाही, प्रत्येकाला समानतेने वागवेल
आणि सर्वांसोबत समान व्यवहार करेल, सर्वांसोबत समान व्यवहार करेल अशा स्वरूपाचं जे राज्य आहे त्याला आपण सेक्युलर स्टेट किंवा मग धर्मनिरपेक्ष राज्य असं म्हणतो. आणि याच्यामध्ये शासनाचा कुठलाही स्वतःचा एक राजकीय धर्म नसतो आणि सर्व धर्मांना ते समान पद्धतीने वागवतात. तर आपल्याला कलम 25 आणि कलम 28 मध्ये जे अधिकार देण्यात आलेले आहेत, मूलभूत अधिकार देण्यात आलेले आहेत, त्यामध्ये धार्मिक स्वरूपाचे मूलभूत अधिकार आपल्याला कलम 25 ते कलम 28 दरम्यान आपल्याला पाहावयास मिळतात. आणि 42व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून 1976 मध्ये सेक्युलर नावाचा जो शब्द आहे तो आपल्याला भारतीय संविधानाच्या उद्देशिकेमुळे मध्ये किंवा मग प्रिॲम्बल मध्ये ऍड केलेला आपल्याला दिसून येतो. सिंगल सिटिझनशिप, एकेरी नागरिकत्व. तर भारतामध्ये तुम्ही कुठल्याही जाती धर्माचे, कुठल्याही प्रांतातले, कुठल्याही राज्यातले जरी तुम्ही असाल तरी तुम्हाला एकमेव सिटिझनशिप, एकमेव नागरिकत्व आहे आणि ते आहे भारतीयत्व. अमेरिकेत जर तुम्ही पाहास, अमेरिकेमधलं जर तुम्ही नागरिकत्व पाहिलं तर तिथं दुहेरी नागरिकत्व आपल्याला पाहावयास मिळतं. तिथं असलेले जे घटक राज्य आहेत त्यांचं स्वतःचं एक नागरिकत्व आहे आणि अमेरिका म्हणून, देश म्हणून त्यांचं दुसऱ्या स्वरूपाचं नागरिकत्व आपल्याला तिथं पाहावयास मिळतं. पण भारतामध्ये मात्र तुम्हाला कोणत्याही राज्याचं स्वतःचं असं वेगळं नागरिकत्व नाही. तुम्ही प्रत्येक राज्यातले जे व्यक्ती आहेत ते एकाच नागरिकत्वाच्या अंतर्गत आपल्याला भारतामध्ये वावरताना दिसून येतात. आणि भारतामध्ये ही जी विविधता आहे ही विविधता टिकून राहावी, त्याचबरोबर या विविधतेसोबतच एकता सुद्धा टिकून राहावी आणि बंधुभाव रुजावा या अनुषंगाने राज्यघटनाकारांनी एकेरी नागरिकत्वाचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येतो. इमर्जन्सी प्रोव्हिजन, आणीबाणीच्या तरतुदी. तर भारतामध्ये ज्या वेळेस आपत्कालीन स्थिती निर्माण होते तर ती स्थिती जी आहे ती हँडल करण्यासाठी इमर्जन्सी प्रोव्हिजन्स जे आहेत ते आपल्याला पाहावयास मिळतात. आर्टिकल 352 टू आर्टिकल 360 पर्यंत आपल्याला इमर्जन्सी प्रोव्हिजनच्या संदर्भात या बाबी पाहावयास मिळतात. त्यात महत्वाचे जे इमर्जन्सी जे आहेत किंवा मग आणीबाणी आहेत तर 3 प्रकारचे आहेत. एक आहे नॅशनल इमर्जन्सी, ज्याला आपण राष्ट्रीय आणीबाणी म्हणतो. दुसरं स्टेट इमर्जन्सी, ज्याला आपण राज्य आणीबाणी किंवा मग राष्ट्रपती शासन असंही म्हणतो. आणि तिसरी आहे फायनान्शियल इमर्जन्सी, ज्याला आपण आर्थिक आणीबाणी असं म्हणतो. 3 टायर गव्हर्नमेंट, त्रिस्तरीय शासन. भारतामध्ये आपल्याला त्रिस्तरीय शासन हे पाहावयास मिळतं. एक, केंद्र स्तरावरती केंद्र सरकार. 2, प्रत्येक घटक राज्याला राज्य स्तरावरती राज्य सरकार. आणि तिसरं, त्या राज्यांमध्ये असलेल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, नगर पंचायत असेल, महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत यांचा तिसरा स्तर आपल्याला भारतामध्ये पाहावयास मिळतो. तर 73व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांची जी निर्मिती आहे, लोकल गव्हर्नमेंटची जी निर्मिती आहे ती आपल्याला केलेली दिसून येते. तर या 3 स्तरावरचं शासन आपल्याला भारतामध्ये पाहावयास मिळतं. तर अशा प्रकारे आपण भारतीय राज्यघटनेचे जे फीचर्स आहेत, वैशिष्ट्ये आहेत ते आपण इथं पाहिलेले आहेत. धन्यवाद.